ईश्वरा धन्यवाद हे समयसाठी. धन्यवाद की आज आम्ही इथं आलेलो आहोत तुझ्या वचन ऐकण्यासाठी. देवबापा, देवबापा, आज आमचे आध्यात्मिक डोळे उघड. आम्ही भुकेले ताणलेले इथं आलेलो आहोत. नक्की काहीतरी पवित्र आत्माद्वारे आम्हाला शिकायला भेटणार. देवबापा प्लीज आमच्या बरोबर राहा. जे रस्त्यावर आहे त्यांना व्यवस्थित घेऊन ये इथं देवबापा, लवकरात लवकर देवबापा. धन्यवाद हे समयसाठी. ही छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी काहीतरी शिकणार आहोत. शिकणार. लेट्स सी. नीतिसूत्र 12:22. देवाला काय आवडत नाही असं म्हणजे तर ही हेट्स दॅट. इट्स कॉल्ड इन इंग्लिश the word is used abomination. Okay. 12:22. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते. हो, वीट येते. हा, काय? असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वाद त्यास आनंद देतात. येस. काय समजलं? It says in English, an abomination to the Lord, but those who deal truthfully are his delight. So lying lips are an abomination to the Lord. आता प्रश्न हे आहे की आम्ही करतात काय? रोज आम्ही हे खोटं बोलतात. आम्ही म्हणतात आम्ही येशूमध्ये आहे, पण नुसतं खोटं बोलत असतात. And God is telling us here, lying lips are an abomination. मी सत्य आहे आणि माझी लेकरं तुम्ही सत्यतामध्ये वागा. म्हणजे एक शेजारी पाजारी लोक म्हणायला पाहिजे की हे लोक जे आहे ना सत्यामध्ये चालतात, ते खोटं बोलणार नाही. असं 1844 मध्ये लोक होते, पूर्वीचे आमचे लोक जे पायनियर्स होते, असे लोक होते. पोस्ट ऑफिस मध्ये कोणी जाऊन बघितलं, सांगितलं सर आम्हाला एक माणूस पाहिजे, ख्रिस्ती माणूस. बोला हाय हाय फलाण्या ठिकाणी ते ख्रिस्ती राहतात, ते खोटं बोलत नाही. ते लोक पाहिजे का? हे ऍड्रेस घेऊन जा. ओ, so let's see the next one. Proverbs 16:5. नीतिसूत्र 16:5. गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. हो, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही, ही मी टाळी देऊन सांगतो. प्लीज रीड इन हिंदी. सब मन के घमंडियों से यह घृणा करता है. कहता है मैं धर्मता से कहता हूँ, ऐसे लोग निर्दोष ना ठहरेंगे. Yes, thank you. English. Everyone proud in heart is an abomination to the Lord. Whoa. Those who join forces, none will go unpunished. So what it's telling us? काय समजत आहे आम्हाला? गर्विष्ठपणा ख्रिस्ती लोकांमध्ये नसला पाहिजे. आजच प्रभू भोजन मध्ये आम्ही भाग घेतलाय आणि पहिलं आम्ही काय केलेलं आहे? एक दुसऱ्यांच्या पाय धुतलेले आहे. जे म्हणत आहे की काय केलं पाहिजे? नम्रता यायला पाहिजे, गर्विष्ठपणा नाही यायला पाहिजे. कुणामध्ये गर्विष्ठपणा होते? शैतान म्हणजे जो स्वर्गामध्ये होता त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा आला होता. मी त्या सिंहासनवरती बसणार, मी हे राज्य करणार. आणि आज आमच्यामध्ये गर्विष्ठपणा आहे. हो, म्हणून भांडण होते आमच्यामध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये भांडण होते. वाय? बिकॉज प्राईड इज देअर इन अस. पहिलं येशू म्हणत आहे की मी सत्य आहे, तुम्ही सत्यतेमध्ये वागायला पाहिजे. म्हणजे वी हॅव टू ओनली स्पीक द ट्रूथ. वी शुड बी रेडी टू रिस्क आवर लाईफ फॉर द ओनली ट्रूथ. दुसरं, वी शुड नॉट बी पीपल विथ प्राईड. गर्विष्ठपणा आमच्यामध्ये नसलं पाहिजे. लेट्स सी. अनुवाद. ड्यूटोनॉमी 27:15. परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओची मूर्ती कारिगाराकडून करून तिची गुप्तपणे स्थापना करीतो, तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. हो, प्लीज रीड इन हिंदी. 27:15. स्थापित हो वह मनुष्य जो कोई मूर्ति कारीगर से खुदवा कर व ढलवा कर निराले स्थान में स्थापन करे, क्योंकि वह इससे
को घृणा लगती है तब सब लोग कहे आमीन। Yes. Please read in English. Cursed is the one who makes a calf or molded image, Yeah. an abomination to the Lord, the work of the hands of the craftsman, and set it up in secret. What do you understand? काय समजलं? व्हेरी क्लिअर. 10 आज्ञामध्ये पण हे दिलेलं आहे. कोरी मूर्ती तुम्ही नाही करायला पाहिजे आणि त्याची नमन नाही करायला पाहिजे. We are very innocently bringing one photo of Jesus in the house and we are putting it there. And slowly then we look at it when we are going out. We should not be doing that. नाही केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी. हे जीवित परमेश्वर आहे आमचं. जेव्हा पण तुम्हाला प्रार्थना करायची आहे, सर हात वरती करा असं आणि धन्यवाद करा. यू डोंट लुक ॲट एनी इमेजेस. 30 वर्ष मी रोमन कॅथलिक होतो, 30 वर्ष. आणि आम्ही कोरी मूर्ती, माता मरियमची अशी मूर्ती घेऊन फिरायचं मार्केटमध्ये, खडके बाजारमध्ये. सेंट इग्निसिस चर्च मध्ये होतो मी. आणि आम्हाला ही गोष्टी माहीत नव्हत्या, कारण आम्ही कधी बायबलच वाचलं नव्हतं. पण इथे लिहिलंय स्पष्ट, देवाला काय वीट येत आहे. He hates it. Anyone who is worshipping idols, anyone who is speaking lies, anyone who is proud. कशामध्ये आमच्या एवढं गर्विष्ठपणा आलेलं आहे? काय आमच्याकडे? काहीच नाही. मातीचा पुतळा आहे मी, मातीचा बोला. का मला एवढं गर्विष्ठपणा? कशाने असं झालं माझं? आणि आम्ही म्हणतात की आम्ही येशूचे लोक आहे. वाव. लेट्स रीड नेक्स्ट. अनुवाद 18, 9 ते 12. ड्यूटोनॉमी सर 9 ते 12. येस, मराठीमध्ये मोठ्याने. परमेश्वर हा, तुला बहुत देख देख आए, हिंदी में पढ़ी. क्योंकि जितने ऐसे ऐसे काम करते हुए वे सब यहोवा के सम्मुख घृणित हैं, और इन्हीं घृणित कामों के कारण तेरा परमेश्वर यहोवा उनको तेरे सामने से निकालने पड़े। आगे. तू अपने परमेश्वर यहोवा के सम्मुख सिद्ध बना No. रहना। Start from 9. 9 से पढ़. हाँ हाँ. 18. जब तू उस देश में पहुंचे हाँ. जो तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है, हाँ. तब वहाँ की जातियों के अनुसार घिनौना काम करने को न सीखना। हाँ. 10वां, तुझमें कोई ऐसा न हो जो अपने बेटे या बेटी को आग में होम करके चढ़ाने वाला, या भावी कहने वाला, या शुभ अशुभ मुहूर्तों का मानने वाला, या वह टोना व तांत्रिक, व बाजीगर, व ओझों से पूछने वाला, व भूत साधने वाला, व भूतों का जगाने वाला है। क्योंकि जितने ऐसे ऐसे काम करते हैं वे सब यहोवा के सम्मुख घृणित है, और जब इन्हीं घृणित कामों के कारण तेरा परमेश्वर यहोवा उनको तेरे सामने से निकाल देता है। थँक्यू. काय समजलं? आज सुद्धा लोक जातात हे घेऊन की माझं मुलगाचं काय होणार, माझी मुलगीचं. ख्रिस्ती लोक जातात. एक ख्रिस्ती मला भेटला, तो म्हटला की माझा मुलगी ना 10वी एक्झाम दिलेलं आहे. मला फार उत्सुकता होती किती पर्सेंटेज भेटलं. मी दर्गामध्ये गेलो. हा, कशासाठी? नाही, मला त्यांनी सांगितलं त्याला 66% भेटणार. कशासाठी? 1 महिने अजून थांबायचं ना. देवाला फार राग येतो. माझे लेकरं हे का करत आहे? बुद्धिमान मनुष्य होता, बुद्धिमान. ही वॉज अ मॅन ऑफ विस्डम. जेव्हा देव त्याच्याशी नाही बोलत होता, माहित आहे कुठे गेला? हो, एक भूत जादूगरकडे तो गेला आणि त्यांनी विचारलं, मला संदेष्टा सॅम्युएल आण माझ्या समोर. आणि त्यांनी काहीतरी केली ती बाईनी. कोण आलं बाहेर? कोण आलं? सॅम्युएल नाही होता तिथं. शैतान होता, दुष्ट आत्मा होता. सॅम्युएलच्या सेम कॉपी, पोशाख पण तसंच, वॉइस पण तसंच. म्हणतात वा,
माहिती आहे ते अमेरिकामध्ये 9/11 इन्सिडेंट झालं, प्लेन क्रॅश झालं आणि भरपूर लोक मेले. तर तिथं माहित आहे भरपूर लोक या बाई लोकांकडे गेलं आणि ते सांगितलं की मी तुमच्या मुलगाला आणू शकतो, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात, कम सिट विथ मी. आणि ते लोक बसले समोर आणि ती बाईनी काहीतरी जादू केली आणि ते मुलगा त्यांच्याशी बोलत आहे, मी आता स्वर्गामध्ये आहे मम्मी, डोंट वरी. आणि ते म्हणले वा. आणि येशू इथं कितीतरी वर्षपूर्वी लिहिलंय की हे सगळे करू नका, तुम्ही संडेला पेपर उघडू नका आणि तुमचे स्टार सायन्स बघा, सॅजिटेरियस, वर्गो, ओ लिब्रा, आज या आठवड्याला पैसे येणार, हो असं होणार, मला नोकरी भेटणार. आज सुद्धा ख्रिस्ती लोक हे करतात. आणि माहिती आहे जे ते माणूस लिहिते ना कॉलम्स, तो राहतोय सिटीमध्ये, सदाशिव पेठमध्ये तो राहतोय तो माणूस. त्यांना जाऊन आम्ही भेटलो आणि सांगितलं सर तुम्ही ह्याच्यावरती विश्वास करताय? विषय नाही, मी एकदा लिहिलं होतं पण भरपूर रिस्पॉन्स आला म्हणून आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाने सांगितलं आम्ही पैसे देणार, तुम्ही लिहित राहा. आम्ही विश्वास ठेवत नाही त्याच्यावरती, पण मी लिहित असतो. आणि लोक काय झालेले, फसून गेलेले त्याच्यामध्ये. वाह, लेट्स रीड. हे लेडीज अँड जेंट्स साठी अनुवाद 22:5. पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये. हो, ऐकलं का? येस, अलर्ट. आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, हा, कारण तुझा देव परमेश्वर याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विध आहे. वो हिंदी में पढ़िए. कोई स्त्री पुरुष का पहरावा ना पहने हाँ और ना कोई पुरुष स्त्री का पहरावा पहने, हाँ, क्योंकि ऐसे कामों के सब करने वाले तेरे परमेश्वर यहोवा की दृष्टि में घृणित है. इंग्लिश 22. Woman shall Yeah. not wear anything that pertains to a man, Yeah. nor shall a man put a woman's garment, for all who do so are an abomination to the Lord your God. काय समजलं सांगा मला, प्लीज टॉक टू मी. हा, हो पण थोडं अजून स्पष्टीकरण द्या ना. हो ठीक आहे, समजलं. येस, ऐकलं का? देवाचे लोक एस्पेशली गर्ल्स शुड नॉट वेअर जीन्स पॅन्ट जे बॉयज घालतात. आणि बॉयज लोक ते अफगाण चुडीदार टाईप काही घालायचं नाही असं देव म्हणत आहे. आय एम नॉट टेलिंग दिस. आणि त्यासाठी 7th Adventist चर्च मध्ये वी आर नॉट अलाउड टू वेअर जीन्स पॅन्ट अँड कम टू चर्च. टाईट जीन्स पॅन्ट यू आर नॉट अलाउड. कारण आम्ही देवासमोर येत आहे. देवासमोर जेव्हा येतं ना मुख्य याजक संपूर्ण इथून खालीपर्यंत कवर्ड असतो. The police should be covered completely. जे म्हणत आहे मला वीक येत आहे हे सगळ्या गोष्टी केलं तर. बट दिस इज द वर्ल्ड फॅशन. आणि ते फॅशन काय करत आहे ना, आम्ही चर्चमध्ये घेऊन येत आहे. वा. आणि मी आई वडील सांगतो नाही नाही छान दिसते बेबी, छान दिसते, जा जा का तू चर्चला. नो नो. माहिती आहे माझा मुलगा जॉर्जियामध्ये आहे. जॉर्जियामध्ये एक चर्च आहे, एक चर्च आहे, ऑर्थोडॉक्स चर्च आहे. वर जे आहे ना वरती जे चर्चच्या वरती काय म्हणतात त्याला, हो ते संपूर्ण सोन्याचे आहे आणि फार जुने चर्च, 150 वर्षापूर्वीचे चर्च आहे. संपूर्ण जगामधून लोक तिथे येतात ते बघण्यासाठी. पण माहित आहे एक रूल आहे तिथं. आय वॉज शॉक जेव्हा माझ्या मुलगाने सांगितलं मला. त्यांनी सांगितलं डॅडी आम्ही तिथे गेलो ना, जेंट्स अँड लेडीज त्यांना सांगत आहे की तुमच्या ड्रेस नाही बरोबर आतमध्ये जाण्यासाठी, हे कपडे घाला फुल कपडे आणि आतमध्ये शिरा आणि बोलायचं नाही अजिबात. ऐकलं का? आणि आम्ही चर्चमध्ये बसतो छान साड्या, काय देवासमोर बसलाय तुम्ही, कसं असं करता तुम्ही? शॅम्यूलच्या आईसारखं करायला पाहिजे. तर रडत होते चर्चमध्ये. आम्ही आलो ना साबतच्या दिवशी रडलं पाहिजे, एवढं ओझ घेऊन आलेलं आहे संपूर्ण आठवड्यामध्ये. हे काय आम्ही बोलत असतात? कम्युनिटी सर्व्हिस पाय घेऊन आला आतमध्ये, अजून लोक आले नाही. उद्या संध्याकाळी आम्ही पास्टर स्टेजवरून बोलला पाहिजे शांत बसा शांत बसा, आम्ही प्रभूच्या समोर बसलेला शांत बसा. मग शांत बसतात. आता काय पास्टर बोलतोय हा?
सो डोंट यू डू दिस. देव म्हणत आहे आम्हाला हे करायचं नाही. हे गोष्टी हे सगळे आपल्यासाठी आहे. जे लोक शेवटच्या दिवस मध्ये राहत आहे ते देवाने एक उदाहरण दिलेले, सॅम्पल दिलेले संपूर्ण जगासाठी. वी आर एक्झाम्पल्स. संपूर्ण जग नाही यांना बघून बोलत नाही नाही दिस पीपल आर लाईक दिस अँड वी शुड बी लाईक दिस पीपल. वा. लेट्स रीड अनुवाद 7:25 आणि 26. ड्यूटोनॉमी 7:25 आणि 26. त्यांच्या देवाच्या कोरीव मूर्ती हा तुम्ही आगीत जाळून टाका. हा त्यांच्यावरील सोने रुपयाचा लोभ धरू नको हा व ते स्वतःकरिता ठेवून घेऊ नको. हा घेशील तर त्यामुळे पाशात पडशील. हा. कारण तुझा देव परमेश्वर याला त्याचा वीट आहे. हो. कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नको. आणशील तर तूही त्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील. वा. तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अवैध कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे. थैंक यू. हिंदी में 705 हाँ. 25. 25-26. उन देवताओं की खुदी हुई मूर्तियां तुम आग में जला देना. हाँ. जो चांदी व सोना उन पर मड़ा हो उसका लालच करके न ले लेना. हाँ. नहीं तो तू उसके कारण फंदे में फंसेगा. हाँ. क्योंकि ऐसी वस्तुएं तुम्हारे परमेश्वर यहोवा की दृष्टि में घृणित है. यस. और कोई घृणित वस्तु अपने घर में न ले आना. नहीं तो तू भी उसके समान नष्ट हो जाने की वस्तु ठहरेगा. उसे सत्यानाश की वस्तु जानकर उसे घृणा करना और उसे कदापि न चाहना, क्योंकि वह अशुद्ध वस्तु है. थैंक यू. प्लीज रीड इंग्लिश. You shall burn the carved images or their gods with fire. You shall not covet the silver or gold that is on them, nor take it for yourselves, lest you be snared by it, for it is an abomination to the Lord your God. यस. Nor shall you bring an abomination into your house, lest you be doomed to destruction like it. You shall utterly detest it and utterly abhor it, for it is an accursed thing. काय समजलं? व्हॉट डू अंडरस्टँड? व्हेरी क्लिअर. बायबल आम्हाला स्पष्टपणे शिकवत आहे काय नाही केलं पाहिजे. हो. जे काही सोनं चांदी हा. तुम्हाला लोभ धरून तुम्ही ते घरी घेऊन येता, हा. त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. ते जर आणलं तर तुमच्यावरती जास्तीत शाप तुमच्या घरावर. त्याच्यानंतर आता प्रश्न आहे का अशा अमंगल गोष्टी आमच्या घरामध्ये? छोटस कोणीतरी दिलं, लाफिंग बुद्धा आणलं बाबा, ते त्यांनी आम्हाला दिलं, आणलं, हा ठेवलं. नाही नाही, देवाला आवडत नाही. देवाच्या लोकांमध्ये, जीवित परमेश्वराच्या लोकांमध्ये हे सगळी गोष्टी नाही असलं पाहिजे. दॅट चाइम्स टिडिंग टिडिंग टॉंग टिंग टिडिंग नाही आलं पाहिजे. ते काय म्हणतात त्याला, फेंची. दारासमोर थोडं पाणीचे एक बर्तन मध्ये काही ठेवायचं, एक माशी ठेवायचं. इथे चांगलं पाणी ठेवलं ना दारासमोर, ते पैसे जास्त येत. आणि भरपूर ख्रिस्ती लोकांच्या घरामध्ये असे आहे. वा. आणि गॉड सेइंग नाही करे पाहिजे. हे सगळं अमंगल वस्तू तुमच्या घरामधून काढून टाका. आज रात्री तुम्ही जावा आणि तुम्ही ते काढून टाका. असेल तर देवाला हे आवडतच नाही आमच्यामध्ये असेल तर. व्हेरी इनोसेंटली आम्ही हे केलेलं आहे. पण आज देवाला सांगा पाहिजे, दे बाप्पा आमच्याकडून चूक झालंय, सॉरी दे बाप्पा, हे सगळं आम्हाला नाही पाहिजे. आम्ही काय करत आहे, जाणून फाडून ठेवत आहे. वी विल नॉट ब्रिंग इट होम. म्हणजे नाही, ते सोनं थोडं होतं, ते चांदी तेवढं होतं. आता सोन्याचा भाव 1 लाख रुपये आहे. भेटलं मला रस्त्यावरती, देऊ. अमंगल आहे. इट इज बॅड. डोंट ब्रिंग इट होम. वा. लेट्स रीड नीतिसूत्र 6. नीतिवचन
6वां अध्याय 6, 16 ते 19 और 19. परमेश्वर हा. ज्यांचा द्वेष करीतो हा. अशा 6 गोष्टी आहेत हा नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. हो, 7 गोष्टी परमेश्वरला काय जातात, वीट आहे. वीट आहे. ही डझंट लाईक दिस. हा उन्मत्त दृष्टी, हा लबाड बोलणारी जीवा, हो निर्दोष रक्त पाडणारे हात, हा दुष्ट योजना करणारे अंतकरण, हा दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, हा लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य या त्या हो. थैंक यू. हिंदी में पढ़िए. मुंडियों के संग लूट बांट लेने से जिन लोगों के संग नम्र भाव से रहना उत्तम है. जो वचन पर मन लगाता वह कल्याण पाता है. नहीं नहीं, वचन 6, 16 ते 19, 16. 16 ते 19. 7 गोष्टी देवाला आवडत नाही अजिबात. यस. जो वस्तु का से यहोवा और भय बसता है वह साथ है हाँ. कि उसको गुनाह है हाँ. अर्थात घमंड से चली हुई आंखें. हाँ झूठ बोलने वाली जबान हाँ और निर्दोष का लहू बहाने वाला हाथ, हाँ अनर्थ कल्पना करने वाला मन, हाँ बुराई करने को वे दौड़ने वाले पाप, हाँ. झूठ बोलने वाले साक्षी और भाइयों के बीच में झगड़ा उत्पन्न करने वाला मनुष्य. वा, 7 गोष्टी देवाला आवडत नाही. स्टार्ट होते इथून. हे जीभ, मन, मन, आतलं पण गोष्टी. तुमचे हे व्यवस्थित असेल तर बाहेरची गोष्टी व्यवस्थित असणार. आतमध्ये नाही प्रॉब्लेम आहे तर सगळ्या गोष्टी चुकीच्या असणार. आणि देव म्हणत ही गोष्टी अजिबात करायचं नाही. 7 गोष्टी. पहिलं काय, उन्मत्त दृष्टी, उन्मत्त दृष्टी म्हणजे वाईट, गर्विष्ठपणा, प्राऊड लुक. मी झालो होता पास्टर चर्चचे. नेक्स्ट, लबाडी बोलणारी जीवा, लबाड बोलणारी, लबाड बोलणारे म्हणजे सेकंड इज लबाड नाही बोलायला पाहिजे. पहिल्या गोष्टी कोणामध्ये आलं होतं, लुसिफर. सेकंड, निर्दोष रक्त पाडणारे हात, दॅट इज थर्ड. येस. फोर्थ, दुष्ट योजना करणारे अंतकरण, ये दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य या त्या हो. जॉन पढ़िए. यू रेड इंग्लिश लाउडली. 6 things the Lord hates, yes, 7 are the abomination to him: a proud look, a lying tongue, hands that shed innocent blood, a heart that devises wicked plans, feet that are swift in running to evil, a Yeah. false witness who speaks lies, and one who sows discord among brethren. येस. हे 7 गोष्टी देवाला आवडतच नाही अजिबात. हे आम्ही नाही केलं पाहिजे. आणि आमच्यामध्ये सामर्थ्य नाही हे गोष्टी करण्यासाठी. देवाकडे जाऊन हे विचारलं पाहिजे, देव बाप्पा प्लीज माझं हृदय बदलून टाक. हे गोष्टी माझ्यामध्ये आहे, हे सगळी गोष्टी माझ्यामध्ये आहे, हे काढून टाक माझ्या जीवनामधून. देव काढू शकतोय. आता शेवटचं आम्ही बघूया. नीतिसूत्र 28:9. दिस इज 28:9. नीतिवचन 28 का 9. आज देव आम्हाला सांगत आहे की का तुमच्या प्रार्थना देव स्वीकारत नाही. कितीतरी आम्ही कळकळून प्रार्थना करत आहे पण देव प्रार्थना स्वीकारत नाही का. लेट्स रीड. धर्मशास्त्र हा काही करू नये. हा. जो आपले कान बंद करतो हा. त्याची प्रार्थना देखील जीत आणणारी आहे. ओ हिंदी में पढ़िए. जो अपना कान व्यवस्था सुनने से फेर लेता है हाँ उसकी प्रार्थना नहीं ठहरती है. इंग्लिश. One who turns away his ear from hearing the law, even his praise is an abomination. काय समजलं.
सांगा मला काय समजलं? आमची प्रार्थना जात नाही वरती. प्रॉब्लेम काय? कुठे आहे प्रॉब्लेम? सेव्हन्थ एडव्हेंटिस्ट प्रार्थना केलं तर एलियासारखं प्रार्थनाचे उत्तर भेटलं पाहिजे, पण नाही होत. वाई? प्लीज टॉक टू मी. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? लेट्स ब्रेक दॅट डाऊन. धर्मशास्त्र कानी पडू नये हा, म्हणून जो आपला कान बंद करीतो. म्हणजे देवाचं वचन पाहिजे. ऐकतात. पण ते पण येस येस येस. आणि ते आमची स्टोरी आहे. आमच्या स्टोरी आहे. आम्हाला सगळं माहित आहे. फार ज्ञानी आहे आम्ही बायबलमध्ये. हो, कितीतरी वर्ष आता चर्चमध्ये आहात. भरपूर नॉलेज आहे, पण ते पाचारण होत नाही. आणि त्यासाठी देव म्हणत आहे, मी तुमच्या प्रार्थना ऐकणार नाही. तुम्हाला माहित आहे शाबातच्या दिवशी नाही करायचं हे गोष्टी, पण तरी सुद्धा तुम्ही करता. तुम्हाला माहित आहे दशांश गोष्टी, तरी सुद्धा तुम्ही करता. मी तुमच्या प्रार्थना ऐकणार नाही. लेट्स रीड पहिले सॅम्युएल. एक माणूस होता, पहिला राजा, इस्रायलचा पहिला राजा होता. त्याची स्टोरी मग बघू आम्ही. पहिले सॅम्युएल 15वा अध्याय 22 आणि 23 वचन. बघा देव काय म्हणत आहे. तेव्हा शमूएल म्हणाला, हा परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो हा तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? हा पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येस एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. येस अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे, हा आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुल दैवतार्चन यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे, म्हणून त्यानेही तुला तुला राज्यपदावरून जुगारून दिले आहे. वाह वाह. हिंदी में पढ़िए. 16 को 22 से। नहीं 15 का. शमूएल ने कहा, क्या यहोवा होमबलि और मेलबलियों से उतना प्रसन्न होता है जितना कि अपनी बात के माने जाने से प्रसन्न होता है? खुद मानना तो बलि चढ़ाने और कान लगाना भेड़ों की चर्बी से उत्तम है। एक बलवा करना और भावी कहने वालों से पूछना एक ही समान पाप है, और हठ करना मूर्तों और देवताओं की पूजा के तुल्य है। तूने जो यहोवा की बात को तुच्छ जाना, इसलिए उसने तुझे राजा होने के लिए तुच्छ जाना। जॉनी प्लीज रीड. So Samuel said, has the Lord as great delight in burning offerings and sacrifice Yes. as in obeying the voice of the Lord? Yes. Behold, to obey is better than sacrifice, Yes. and to heed than the fat of rams. हाँ. For rebellion is as the sin of witchcraft, and stubbornness is an iniquity and idolatry. Because you have rejected the word of the Lord, he also has rejected you from the being king. काय समजलं? क्या समझा आप? प्रभु को क्या चाहिए हमारे से? क्या इच्छा रखता है प्रभु? देवाकडून आमच्याकडून काय अपेक्षा आहे? त्याच्या आज्ञा पाळणे. Obedience. येस. आता सॉलनी काय केलं? नाही, संदेशाने त्याला काय सांगितलं? देवाने त्याला काय सांगितलं होतं? तुम्हाला स्टोरी माहित आहे सॅम्युएल सॉलचं? काय स्टोरी आहे? लेट्स सी. वाट बघायला सांगितली होती 7 दिवसापर्यंत. त्याला यज्ञ करायचे होते. 6 दिवसापर्यंत त्यांनी वाट बघितली, पण त्याला ते समोर संकट जास्त दिसायला लागलं त्याला. त्याच्यामुळे त्यांनी घाबरून त्या ठिकाणी होमबली. अजून काय? नाही, मेन गोष्टी काहीतरी आहे. सॉलने मेन काहीतरी केलं, चुकीचं केलं. नाही, नाही, देवाने सॉलला सांगितलं, मिस्र देशवरून जेव्हा इस्रायलचे लोक बाहेर पडत होते, तर पाठीमागून अमलाईट्स येऊन वयस्कर म्हातारे लोकांना, लहान लेकरांना, आई जे लेकर आहे सगळ्यांना त्यांनी काय केलं? पाठीमागून मारलं आणि ते पळून गेले.
आणि देवाने ते डोक्यात ठेवलं. आणि जेव्हा हा पहिला राजा झाला ना, देवाने शॉलला सांगितलं, शॉल अमेरिकाईट्सला संपूर्णपणाने नष्ट कर, सगळ्यांना मारून टाक, कोणावरती दया नाही पाहिजे, लेकरं, आई वडील, गोरे डोळे सगळे मारून टाक, जाळून टाक सगळ्या गोष्टी. यांनी सांगितलं येस सर. आणि तो गेला तिथं. आणि माहिती आहे त्यांनी काय केलं? काय केलं? नाही नाही, पण काय केलं? टॉक टू मी. हो, बायबल वाचा. क्या लिखा है? त्याने राजा जो आहे ना, त्या राजाला जीवित त्याच्यावर घेऊन आलो तो. बोला लॉर्ड किंग, आय एम किंग, आय एम नॉट गोइंग टू किल यू, कम ऑन लेट्स गो होम. आज्ञा भंग केली त्यांनी देवाचा. या लोकांनी आपल्या इस्रायलच्या लोकांना मारून टाकले होते. आणि जेव्हा देवाने सांगितलं हे कर, त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं ओके लेट्स कम, लेट्स गो, आय एम नॉट किलिंग यू, ओके लेट्स बी फ्रेंड्स. आणि त्याला घेऊन गेलं घरी. आणि माहितीये काय केलं अजून? जे चांगले चांगले होते ना, मेंढरे, बोकडे सगळे, ते घेऊन आलं. आणि जेव्हा सॅम्युएल भेटला त्याला, सॅम्युएलने सांगितलं सगळं तू केलं काम? येस सर. मग सॅम्युएलने सांगितलं पाठीमागून काय आवाज येत आहे? नाही सर, ते माझे जे लोक होते ना, युद्ध करण्यासाठी गेले होते, ते सगळे आणले. तर कशासाठी? देवाला अर्पण करण्यासाठी. देवाला नाही गोष्टी पाहिजे. मी सांगितलं तुला काय करण्यासाठी? सगळ्यांना मारण्यासाठी. तू काय केलं? नाही केलं, आज्ञा भंग केलं. ते राजाला बोलव समोर. तुम्ही वाचा स्टोरी पहिले शामिल मध्ये. ते राजाला समोर आणलं आणि शामिलने तलवार घेतली आणि सांगितलं तू असे असे कार्य केलं होतं, आता तुझे टाइम आलेला आहे. त्याच्या समोर त्याला मारून टाकले. आणि मग सॅम्युएलने सॉलला सांगितलं तुझ्याकडून राज काय होणार? काढून घेणार. आता प्रश्न, सॅम्युएलने सॉलला का पहिलं राजा बनवलं? वाय डिड सॅम्युएल द प्रॉफिट मेक सॉल द फर्स्ट किंग? पीपल गॉड सेड. लोक त्यांच्यावरती दबाव टाकत होते. प्लीज टॉक टू मी. सगळे आन्सर्स करेक्ट असणार. नो नो, थिंक आय वॉन्ट यू टू थिंक. वाय डिड सॅम्युएल संदेष्टा जे आहे त्यांनी सॉलला पहिलं राजा बनवलं? हो, पण कशासाठी? का? हा, पर्सनॅलिटी ऐसा था नहीं. हा, नो नो नो, अरे सॉरी, सो सॉरी. ये नबी जो था सैमुअल, उन्होंने सॉल को क्यों राजा बनाया? सॉल को क्यों पहला राजा बनाया इजराइल का? क्योंकि इस्राएलियों ने डिमांड करी थी अगर परमेश्वर यहोवा राजा करके नहीं चाहिए, हमें मनुष्य में से चाहिए. ओके, और कुछ? करेक्ट, ऑल आंसर्स आर करेक्ट. परमेश्वर तुरंत दंड दिया करता था क्योंकि परमेश्वर सहन नहीं करता था और मनुष्य को उन पे उम्मीद थी कि मनुष्य ऐसा नहीं करेगा, मनुष्य राजा होगा. तो और परमेश्वर गलत चीज को सहन नहीं करता था परमेश्वर यहोवा, लेकिन प्रेमी तो परमेश्वर है ना. ओके, कोई सब नहीं समझता है. तो ये जो लोग थे इजराइल के लोग, अड़ोस पड़ोस के राष्ट्र को देखते थे, अलग अलग राजा को देखते थे कि इतना शान से राजा जा रहा है, सब लोग उसके पीछे पीछे जा रहे. बोला अरे हमारा इधर क्यों नहीं ऐसा राजा? हमको भी ऐसा राजा चाहिए. नहीं चाहिए हमको खुदा हमारे ऊपर, एक राजा बनाओ हमारे लिए. दूसरे देश के राजा उनको देखकर भी यस 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 देवालाच त्यांनी धुतकार दिलेला. येस. अजून काय? अजून काय माहित आहे? सॉल जो होता ना, 6 फूटच्या वरती होता, हँडसम 6 फूट टॉल मॅन, उंचेला होता, बघायला असं होता. त्यासाठी नेमलं, इसलिए खुदा ने उसको चुना क्योंकि वो सबसे हाइटेड था, सबसे ऐसा दिखने के लिए सचमुच राजा था ना, इसलिए खुदा ने उसको चुना. फिर
हाँ He was साऊल rough. परमेश्वरामध्ये होता त्यावेळी. लेट्स रीड पहले सामुएल, क्यों खुदा ने इसको चुना, सामुएल को क्यों नबी को बताया कि ये बंदा मुझे चाहिए। 15वां अध्याय 17। शमूएल ने कहा, हाँ जब तू अपनी दृष्टी नीट ऐका कशासाठी देवाने या माणसाला नेमलं। हाँ शमूएल ने कहा, जब तू अपनी दृष्टी में छोटा था, हाँ। तब क्या तू इस्राएली गोत्रियों का प्रधान ना हो गया? स्टॉप, थँक्यू। मराठीमध्ये वाचा। शमूएल म्हणाला, हा तू आपल्या दृष्टीने शूद्र होता, येस तरी तुला इस्रायल कुळाचा नायक केले ना. येस, थँक्यू। इंग्लिश। So Samuel said, when you were little in your own eyes, were you not head of the tribes of Israel? थँक्यू। का देवाने या माणसाला राजा बनवलं? एकदम शूद्र होता, खालच्या कारण तो 7 फीटचा होता, दिसायला चांगला होता, पण ना मनामध्ये मी पात्रता नाही, माझी लायक नाही, हे नाही करू शकत, मी नाही करू शकत, माझी नाही पात्रता। ही वॉज स्मॉल इन हिज आईज। आणि 25 वर्ष झालं, माझी 25 वर्ष झालं ऍडव्हेंटिस्ट चर्च मध्ये येऊन, भरपूर ठिकाणी देवाच्या कृपेने प्रवचनसाठी बोलवलं। आता 25 वर्षानंतर ना थॉम्सनच्या गर्विश पण आलं, बोला वा मी चांगला पास्टर आहे, मी असं करतो, आणि देव म्हणतो मी तुला रिजेक्ट करणार थॉम्सन, तू नम्र हो, तू शुद्र असायला पाहिजे। शुद्र होली ना, शुद्र असायला पाहिजे, 0 हे खाली पात्र असायला पाहिजे, मग मी तुला वापरू शकतो। तुझे डिग्री मी तुला एवढं मोठं केलं, सॉरी मी तुला नाकार देणार। वा, त्यासाठी देवाने या सॉलला नेमलं होता। कष्ट जे संदेश सांगायचा तो करायचा। नबी ने इस राजे को क्यों बनाया? क्योंकि वो 7 फुट का था, दिखने को एकदम स्ट्रांग था, लेकिन वो अंदर से बोलता था सर मैं ये काम के लिए लायक नहीं है। और पता है जब उन्होंने इजराइल को बोला कि मैं तुम्हारे सामने पहले राजा लेके आता हूं, मालूम है कहां पे बैठा था? ये सब इसके तो भी पीछे बाजू जो छुपाता हो, ढलना था मन खुदा ये आदमी कि मैं क्या कर सकता, इतना बड़ा नेशन का मैं क्या कर सकता हूं। तो घाबरून गेला होता और लपून बसला जेव्हा सामुएलने सांगितलं की हे पहिले राजा तुमच्या समोर मी घेऊन येतोय, आणि त्याला कुचकून काढलं बाहेर आणि सांगितलं हे ये देवाने तुला नेमलेलं आहे। मग तो उभा राहिला, तर सगळे लोकांनी सांगितलं, असं बघितलं आणि सांगितलं लॉंग लिव्ह किंग, चिरायू हो राजा। कारण त्यांनी काय बघितलं? हाईट बघितलं। आता प्रश्न सवाल यह है कि क्या हम अपने आंखी में शून्य है या कम है, या बहुत बड़े हम समझते हैं अपने आप को? अगर ऐसा है तो खुदा हमें सॉल की तरह रिजेक्ट करने वाला है। खुदा चाहता है कि हम क्या रहे? शुद्ध या लहान असलं पाहिजे। लॉर्ड मी लायक नहीं, मेरे से नहीं हो सकता प्रभु, लेकिन आप अगर बोले तो मैं करूंगा, लेकिन मेरे हाथ में छोड़ना। स्टार्टिंग में हमारा जिंदगी ऐसे ही रहता है, क्रिस्ती में जीवन में रोज प्रार्थना करेंगे प्रभु क्या करना चाहिए, प्रभु ऐसा हो गया, प्रभु ऐसा हो गया। पर कुछ सालों के बाद, क्रिश्चियन होने के बाद, फिर हम डिसाइड करते हैं यस मैंने बाइबल 25 बार पढ़ा, अभी सब कुछ मालूम है मुझे, अभी मुझे मालूम है सॉल्यूशन क्या है, अभी खुदा की जरूरत नहीं पड़ती है, अभी प्रार्थना की जरूरत नहीं पड़ती है। वाह! और पता है ये राजा ने गिड़गिड़ा के रो रो के दुआ किया, खुदा प्लीज मुझे मदद कर, ये सब सेना आ रहे हैं, शत्रु आ रहे हैं मेरे सामने, लेकिन खुदा ने उनकी प्रार्थना सुनी नहीं। क्यों? क्योंकि अंदर उसके अंदर पाप था, एक के ऊपर एक पाप बढ़ते गया, और लास्ट खुदा ने उसको छोड़ दिया। So I'll read to you एलन जी वाइट
क्या कहती है? साइंस ऑफ टाइम, September 7, 1882. Samuel points out the reason for Saul's appointment. He had a humble opinion of his own capabilities and was willing to be instructed. इसमें ऐसा लिखा है कि सैमुअल ने क्यों उसको चुना, क्योंकि वो सबसे नम्र था और वो सीखने लायक था. Even though he was 7 foot tall, even though he was looking smart and handsome, he was ready to learn. इसलिए खुदा उसके साथ काम किया. क्या हम, सवाल यह है, आम्ही असं आहे का की देव आम्हाला आज शिकवू शकतं? की आम्ही असं झालेलं आहे की नो एंड ऑफ असेल्स, आय नो एव्हरीथिंग, आय नो ऑल. हे सिकनेस आहे, IKA. हे आजार आहे, आय नो ऑल. मला सगळं माहित आहे. पास्टर, यू डोंट इन्स्ट्रक्ट मी. Saying here, Samuel points out the reason for Saul's appointment. He had a humble opinion of his own capabilities and was willing to be instructed. When the divine choice fell upon him, he was deficient in knowledge and experience. He had within many good qualities, but he had serious defects. उसके अंदर कुछ अच्छे गुण थे, लेकिन उसके स्वभाव में बहुत कुछ कमता भी था. लेकिन खुदा ने देखा कि यस, ये टीचेबल है, इसको मैं सिखा सकता हूं, इसलिए उसको राजा चुना. तसंच आहे का आमच्या बरोबर? देव शिकू शकतो का आम्हाला? आज देवाने आम्हाला असं केलं तर आम्ही हे संपूर्ण पुण्यामध्ये ना, महाराष्ट्रामध्ये सुस्वार्थ देऊ शकता. पण कुठं ना कुठं ना आम्ही गर्विश झाला, सॉल सारखं. माहित आहे, सॉलला सुरुवातीला पवित्र आत्मा त्याच्यावरती पडला होता असं बायबलमध्ये दिलेलं आहे. पण शेवटला ना त्यांनी पवित्र आत्माला काय केलं? खिन्न केलं. अनफॉर्गिवेबल सिन. पण ते देवाला माहिती होतं का बरं? काय? शाऊल असा निघणार म्हणून. येस, माहित आहे, कारण देवाला सगळं माहित आहे. पण माहिती असलं तर आपण त्याला रागत राहिलं नको होतं ना. पण सगळे लोकांनी सांगितलं आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला असं पाहिजे. म्हणजे सॅम्युएलने येऊन त्यांना सांगितलं, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय विचारतात? तुमचे सगळे जेंट्स जे लोक आहे ना, ते शत्रूला मारण्यासाठी जाणार आणि लढाईमध्ये ते मरणार, चालेल का? हे सर, येस येस येस, आम्ही करणार, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. तर देवाने सांगितलं ओके. मिस्र देशमधून जेव्हा बाहेर येत होते, देवाने त्यांना स्वर्गातून काय दिलं? मन्ना दिला. पण ते लोकांनी काय विचारलं? नॉनव्हेज विचारलं. देवाला माहित आहे काय होणार, पण देवाने सांगितलं ओके, देतो, तुम्हाला पाहिजे देतो. पण बायबल म्हणत आहे की ते वाळवंट मध्ये सगळे लोक मेले, मांस खाऊन एवढं प्रॉब्लेम आलं की नाकातून आणि इथून किडे पडले आणि ते मेले. देव जेंटलमॅन आहे, देव पुश नाही करणार तुम्हाला. नाही नाही नाही, देव म्हणत आहे की बाबा माझं आहे, मी कुंभार आहे, तू मातीचा गोला आहे, माझं ऐक. पण आम्ही नाही नाही, मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे. हट्टी झाले आम्ही. देव म्हणत आहे आम्हाला, जसं सॉल राजा आहे ना, तसंच आज मंडळीमध्ये असे लोक आहे, मी त्यांना त्यांच्याबरोबर शिकवणी देऊ शकत नाही. दे बिकम अनटीचेबल. असं नाही व्हायला पाहिजे. मी असं नाही व्हायला पाहिजे. जेव्हा मी हे वाचलं तर मी गुडघ्यावरती जाऊन बोलला, देव बाप्पा, माझ्याकडून असं झालं असेल, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे. मी स्टडी करत आहे बायबल स्वतःसाठी, पण मला पवित्र आत्माची गरज है. पवित्र आत्मा मला शिकवणी द्यायला पाहिजे. खुदा से ये हम मांगना चाहिए कि खुदा मुझे आपकी पवित्र आत्मा दे, आपकी रूह दे, जिससे मैं ये बाइबल स्टडी कर सके. मेरे खुद से मैं बाइबल स्टडी नहीं करना चाहिए, क्योंकि मैं खुश होता हूं मैं मेरा बाइबल स्टडी किया. लेकिन जब पवित्र आत्मा हमें सिखाता है ना, तो पवित्र आत्मा हमको क्या करता है?
चोट पहुंचाता है कि बेटा ये गलत बात है, ये आपकी जिंदगी में से निकाल, बेटा ये कैसा कर सकता है, ये शरीर खुदा का मंदिर है, ये कैसा कर सकता है, ना 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 हो. आणि ते सोडलं पाहिजे, नाहीतर काय उपयोग. आइए लास्ट 2 वर्ड्स मत्तई 7:21. मत्तई 7:21. सात. मला प्रभूजी प्रभूजी हा, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल हा. असं नाही. जीसस जीसस जीसस, प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड. हा, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो हा. त्याचा होईल. यस. हिंदी में पढ़िए. 7 तो का. मुझसे हे प्रभु कहता है, उनमें से हर एक स्वर्ग के राज्य में प्रवेश न करेगा, परंतु वही जो मेरे स्वर्गीय पिता की इच्छा पर चलता है. हिंदी इंग्लिश. Not everyone who says to me, Lord, Lord, shall enter the kingdom of heaven, but he who does the will of my Father in heaven. नेक्स्ट. Many will say to me that day, Lord, Lord, have we not prophesied in your name, Yeah. and cast out demons in your name, हा, and done many wonders in your name? हा. And then I will declare to him, I never knew you. Depart from me, and you who practice lawlessness. मराठीमध्ये वाचा. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, हा, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, हा, तुझ्या नावाने भूते घालवली हा. व तुझ्या नावाने पुष्कळ महाकृत्य केली हा. नाही काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पूर्वी निघून जा. हिंदी में पढ़िए. उस दिन बहुत तेरे मुझसे कहेंगे, हाँ. हे प्रभु क्या हमने तेरे नाम से भविष्यवाणी नहीं की, और तेरे नाम से दुष्ट आत्माओं को नहीं निकाला, हाँ. और तेरे नाम से बहुत अचम्भे काम नहीं किए? तब मैं उनसे खुलकर कह दूंगा कि मैंने तुमको कभी नहीं जाना, हे कुकर्म करने वालों, मेरे पास से चले जाओ. काय समजलं. आम्ही फार बिझी आहात हा. मिनिस्ट्रीमध्ये पण बिझी आहात. ये वचन हमारे लिए है. जो लोग मिनिस्ट्री में बहुत बिजी है, जाके प्रवचन कर रहे हैं, जाके चंगाई दे रहे हैं, जाके दुष्ट आत्मा निकाल रहे हैं, लेकिन खुदा कहता है कि मैं तुमको नहीं पहचानता. क्यों? क्या रीजन हो सकता है? हाँ, खऱ्या अंतःकरणाची सेवा करत नसतात. लोभी. हो. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. प्रत्येक वेळी मी म्हणतो प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. म्हणतो अरे हे ख्रिश्चन आहे बघ, हे प्रत्येक वेळी प्रेज द लॉर्ड म्हणतात. पण येशू म्हणतात नाही नाही नाही, जे जे हे करत आहे ना त्यांना गॅरंटी नाही आहे आतमध्ये जाण्यासाठी. सो डोंट से प्रेज द लॉर्ड. तुमचे कृत्य कसे आहे मला माहित आहे, तुमच्या आतमधून कसे मला माहित आहे, की मनुष्य बाहेरून बघतो पण मी अंतःकरण बघतो. तू कशासाठी हे कार्य करत आहे. हा वा, हे पास्टर लोकांसाठी आहे, आणि जे लोक मिनिस्ट्रीसाठी काम करतात त्यांच्यासाठी आहे. तर देवाची इच्छा है, खुदा हमारे से यही चाहता है कि हम उसके वचन को क्या करें, पालन करें. लेकिन पास्टर जी बात ये भी है ना कि परमेश्वर ने हमको शत्रु की सारी सामर्थ से अधिकार दिया है. यस. तो हमारी कलीसिया में अगर कोई व्यक्ति आपका बीमार आता है, Yeah. तो दुष्ट आत्मा से ग्रसित है, यस तो परमेश्वर ने हमें अधिकार दिया, हम यीशु के नाम से जब उसके लिए प्रार्थना करते हुए निकलता है, यस. वो 4 लोगों को और लेकर आएगा, तो वो चंगाई को प्राप्त करेगा ना. नहीं वो बराबर है, लेकिन यहाँ पे क्या लिखा है. नहीं, अगर वो आज्ञा नहीं मानता है तो दोषी ठहरता है. अगर वो परमेश्वर की सारी आज्ञाओं को मानता है, क्योंकि 4 आज्ञा परमेश्वर की है और 6 मनुष्य के लिए दी है. यस अगर वो परमेश्वर की आज्ञाओं को मानता है तो समझ जाना तो मुश्किल. यस ट्रू. पर यहाँ पे अंतिम दिनों में ऐसा होने वाला है कि लोग ये मिनिस्ट्री के लिए दौड़ते हैं और मिनिस्ट्री करने के लिए ये सब काम करते हैं, लेकिन दूसरा कुछ मन में रख के
अमेरिकामध्ये रेड झालं, अमेरिकामध्ये पास्टर लोकांची रेड झालं. ते पास्टर लोकांकडे एअरपोर्ट आहे आणि 4 प्लेन्स आहेत त्यांच्या पुढे, आणि मोठी मोठी बंगले आहे, भरपूर पैसे आहे, आणि काही इन्कम टॅक्स नाही भरले. येत्या ते सगळ्यांचे वरती रेड मारले. बोला कशासाठी ये सगळे गोष्टी? ये गलत है. खुदा के काम करना है, यस ये करना है अगर कोई ऐसा आया तो चर्च में, लेकिन खुदा चाहता है कि हम खुदा के वचन में बढ़ते रहना चाहिए. ये काम तो हो जाएगा, लेकिन खुदा कहता है कि वचन में रहिए, हर टाइम वचन पढ़िए और वचन जो बोलता है वो करिए. हम ये काम कर सकते हैं, मैं ये काम किया हो, लेकिन मैं घर पे जाके ये करता था. व्हाट्स द पॉइंट? किसी को मालूम नहीं कि ये आदमी ऐसा करता है, लेकिन जब वहां पे था तो वाह क्या पास्टर है. पर घर पे गुस्सा, मम्मी डैडी को चिल्लाना, बड़े भाई को मारना. और फिर मुझे सवाल आया कि क्या सच में मेरे अंदर पवित्र आत्मा है जिससे मैं ये काम कर रहा हूं? कुछ तो भी गड़बड़ है. और जब मैं ये वचन ढूंढते बैठा तब मुझे मालूम पड़ा कि मेरे से कुछ तो भी गलती हुई है. और फिर मैं बाइबल स्टडी करना चालू किया और तब खुदा सिखाने लगा मैं. वाह! तो खुदा चाहता है कि आप मिनिस्ट्री करिए. खुदा ने हमको कहा कि मिनिस्ट्री करिए. खुदा ने कहा कि मेरे नाम से ये सब काम कर सकते हैं आप, लेकिन वो काम करते करते रहेंगे आप और ये वचन भूल जाएंगे. यू आर फिनिश्ड, यू आर फिनिश्ड. रेवरेंड पहला था पास्टर थॉमसन, फिर बड़ा कलीसिया हो गया, फिर बोले रेवरेंड पास्टर थॉमसन. फिर उसके बाद थोड़ा और कुछ होगा और कुछ बड़ा नाम आया. अभी ये मिलता नहीं है पास्टर, 10,000 रुपया देने पड़ता है फिर पास्टर थॉमसन सामने आता है. सॉरी, ये लिखा नहीं इसके अंदर. तो ये लोग आएंगे सामने और बोलेंगे प्रभु आपके नाम से ये सब हमने चंगाई की है, ये सब हमने किया, तो क्यों हमको अंदर नहीं दे रहे एंट्री? बोले अब मुझे मालूम है आप किस लिए ये काम करते थे. सॉरी, आपने किया काम, लेकिन मेरे लिए नहीं किया, आपके लिए किया. आई एम सॉरी. तो ये वचन जो है खुदा के वचन, इसमें हमें बढ़ना है. लेट्स रीड सेम चैप्टर. नीचे देखो क्या लिखा है, 7 का है, मत्ती 7. यस इसलिए जो कोई मेरी Yes. बातें सुनकर उन्हें मानता है, यस वह उस बुद्धिमान मनुष्य की नहीं ठहरेगा जिसने अपना घर चट्टान पर बनाया. यस. आगे. और मेघ वर्षा और बाढ़ें आई और आंधियां चली और उस घर पर टक्करें लगी, परंतु नहीं गिरा, क्योंकि उसकी नींव चट्टान पर डाली हुई. यस. मराठीमध्ये. यास तो जो प्रत्येक जण ही माझी वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोण एका सुज्ञ मनुष्यासारखा करेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरात लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. वाह. हिंदी इंग्लिश. Therefore, whoever hears these sayings of mine and does them, I will liken him to a wise man who built his house on the rock. And the rain descended, the floods came, and the wind blew and beat on the house, and it did not fall, for it was founded on the rock. सो हु इज अ वाइज मैन? बुद्धिमान मनुष्य कौन है? बाइबल में लिखा है. On the rock. हाँ Who built his house on the rock. खडकावर सिस्टर, उसमें क्या लिखा है? बुद्धिमान मनुष्य. बुद्धिमान मनुष्य वो है हाँ जो अपनी नींव चट्टान पर रखता है, और ऐसे? चट्टान है प्रभु यीशु मसीह. नहीं, उसके पहले. इसलिए जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है, हाँ हाँ हाँ, जो सुनता है वो मानता है और मानता है वही आदमी, बुद्धिमान मनुष्य. यस, जो अपने जीवन चट्टान के ऊपर बांधा है, यीशु के ऊपर बांधा है और उसके वचन के ऊपर. इट्स ऑफ नो यू से आई लव जीसस, आई लव जीसस, बट उसके अंदर हम पढ़ते नहीं. आज 25 दिसंबर को क्या होता है? क्या हम खुदा को चाहते हैं? 25 दिसंबर में पूरी दुनिया क्या करती है? बोलते हैं कि यस ये अभी ये रहेगा, पार्टी रहेगी, ये सब हो जाएगा. तो बाइबल में ऐसा लिखा नहीं है
क्यों ऐसा नहीं हुआ? क्योंकि उन्होंने ये पढ़ा नहीं, तो वो अपने अंदर डाला ही नहीं। तो खुदा कहता है कि बुद्धिमान मनुष्य या कुठले मनुष्य? शुद्ध मनुष्य कोण आहे? जो वचन ऐकतो आणि आपल्या जीवनामध्ये ते पालन करतो. बोलतो प्रभू माझ्या बरोबर हे कमीपण आहे, प्रभू माझे शत्रू या शत्रूवरती मी प्रेम करू शकत नाही, प्रीती करू शकत नाही. प्रभू हा प्रभू भोजन आहे ना, मी जाऊन त्याला भेटतोय, सांगतो माझ्याकडून चूक झालंय, तुझ्या मी क्षमा करतो, ये आम्ही पाय धरू. वा, दॅट इज व्हॉट गॉड वॉन्ट फ्रॉम अस. प्रत्येक वचनावरती आम्ही जगलं पाहिजे. जे म्हणत आहे बायबल ते केलं पाहिजे आणि देवाच्या कृपेने हे करू शकतात आम्ही. तो गॉड ब्लेस अस. लेट अस टुडे हम ढूंढ के निकालेंगे कि क्या हम खुदा के 10 आज्ञाओं और बाइबल को फॉलो करते हैं. अगर नहीं फॉलो करते हैं तो आज हम प्रभु को वचन देते हैं कि प्रभु आज से मैं ऐसा बनूंगा, मैं अपने वचन बाइबल और 10 आज्ञाओं का पालन करूंगा आपके अनुग्रह से, आपके अनुग्रह से, नॉट बिकॉज ऑफ माई स्ट्रेंथ. एंड प्रभु हमको सबको यहां इस पुणे शहर में, महाराष्ट्र में इस्तेमाल कर सकता है. आमेन, आमेन. गॉड ब्लेस, गॉड ब्लेस. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद हे समयसाठी. धन्यवाद की आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणी आलेलो आहोत. देव बापा, बायबलमध्ये लिहिलंय तू हाक मार म्हणजे मी ऐकणारच ऐकणार. आज आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत. बायबल म्हणत आहे 2 या 3 लोक उपस्थित आहेत, तिथं मी आहे. देव बापा, आज आमच्यामध्ये सिस्टर्स आहे, ब्रदर्स आहे. देव बापा, आज प्रार्थना आहे की सगळ्यांना तू आशीर्वादित कर. देव बापा, आजपासून आम्ही आमच्या आध्यात्मिक वाढसाठी खटपट केलं पाहिजे. देव बापा, रोज सकाळी आम्ही लवकर उठून देवाबरोबर आम्ही बसणार. देव बापा, जसा मेरी येशूच्या पायाजवळ बसली होती येशूच्या वचन ऐकण्यासाठी. देव बापा, आम्ही रोज सकाळी उठणार, प्रार्थना करणार आणि बायबल स्टडी करणार स्वतःसाठी. आणि हे विचारणार की देव बापा, माझ्यामध्ये हे गोष्टी नसेल तर हे वचन जे आहे आज मला स्वीकारायचं आहे, मला सामर्थ्य दे हे गोष्टी मला स्वीकारण्यासाठी. देव बापा, देव बापा प्लीज, सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे. भरपूर चॅलेंजेस आहेत सगळ्यामध्ये. देव बापा, आणि बायबल म्हणत आहे प्रकटीकरण 12:12 मध्ये की शैतानला माहित आहे की त्याची वेळ फार कमी आहे आणि तो आम्हावर अटॅक करत आहे. देव बापा, आज प्रार्थना करत आहे. देव बापा, एक कुंपण लाव प्रत्येका घरावरती. देव बापा, देव बापा त्यांचे चांगले आरोग्य दे. देव बापा, सगळ्यांना चांगलं आरोग्य दे. आणि देव बापा, हे कार्य अजून या एरियामध्ये वाढलं पाहिजे असे तू कर. देव बापा, प्रत्येक भाव आणि बहीण येशूच्या गोष्टी लोकांना सांगणार. देव बापा, आणि भरपूर लोकांना इथं घेऊन येणार या हॉलमध्ये. देव बापा, वचन स्टडी करण्यासाठी. देव बापा, देव बापा, आज जे स्टडी केलं आम्ही, आज आम्हाला ते आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे. देव बापा, काही काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत ज्यांना तुला चांगलं वाटलं नाही. देव बापा, देव बापा आम्हाला क्षमा कर. देव बापा, देव बापा आजपासून हे गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू लागू कर. देव बापा, पवित्र आत्माद्वारे. आज आमच्यामध्ये काही सिस्टर आहे, चारुलता, त्यांच्याकडे त्यांना प्रार्थनाची गरज आहे. देव बापा, त्यांना फायनान्शियल चॅलेंजेस आहे. देव बापा, प्रार्थना आहे की तू त्यांना आशीर्वादित कर. देव बापा, त्यांना चांगली जे काही पाहिजे देव बापा तू दे. तुला माहित आहे देव बापा तिला कशाची गरज आहे. देव बापा, देव बापा प्रार्थना आहे सगळ्यांसाठी, एस्पेशली गागरे अंकल साठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी, जे हे प्रत्येक सॅटर्डेला इथं लोकांना एकत्रित करत आहे. त्यांना खास आशीर्वादित दे देव बापा, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वादित दे. बाकी सगळे लोकांना तू आशीर्वादित कर. विन्सेंट भावांना तू आशीर्वादित कर, जो आज माझ्या बरोबर इथं येऊ शकला. देव बापा, आमच्यावर दया कर. देव बापा, आमची सगळी त्रास, दुखणं, अडीअडचण काढून टाक. देव बापा, कारण आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवत आहे की तूच आमचा तारणारा आहे. देव बापा, धन्यवाद देव बापा हे समयसाठी. हे छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.